तर आता पुण्यातून मुरलीधर मोहोळ हे भाजपाचे नवे उमेदवार आहेत। सुनील देवधर आणि जगदीश मुळीक यांच्याही नावांची चर्चा होती, मात्र त्या दोघांनाही संधी मिळालेली नाही। त्यांच्याऐवजी मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळाली आहे। मुरलीधर मोहोळ पुण्याचे माजी महापौर आहेत आणि कोविड काळामध्ये त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांचा चेहरा हा पुण्यात घरोघरी पोहोचला। मुरलीधर मोहोळ यांच्या गेल्या काही वर्षातील चांगल्या कामांमुळे भाजपाने त्यांना संधी दिल्याचं आमच्या प्रतिनिधींनी सांगितलंय। मुरलीधर मोहोळ पुण्याचे माजी महापौर आहेत। पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सुनील देवधर आणि जगदीश मुळीक या दोघांच्याही नावाची चर्चा होती, मात्र त्यांना संधी मिळालेली नाहीये। पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या कामांमुळे कोविड काळात एकूणच त्यांनी जे काम केलेलं आहे आणि घरोघरी त्यांचा चेहरा पोहोचलेला आहे, त्यांच्या जमेच्या बाजूमुळे भाजपाने त्यांना संधी दिलेली आहे। कोणताही उमेदवार ठरवण्याआधी भाजपा सर्वेक्षण करता आणि त्या सर्वेक्षणात यांचं नाव समोर आलं।